बुधवारी सकाळी 8:10 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी विमानाने मुंबईमधून बारामतीच्या दिशेने उड्डाण केलं. नियोजित वेळेनुसार सकाळी 8:50 अजित पवारांचे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं, पण लँडिंगच्या वेळेस विमानामध्ये बिघाड झाला आणि रनवेच्या शेजारी असलेल्या माळरानावर हे विमान लँड झालं आणि जमिनीला टच होताच या विमानाचा स्फोट झाला. त्यानंतर 10 मिनिटात जवळपास 4 ते 5 स्फोट झाले आणि विमानाचा अक्षरशः कोळसा झाला. अजित पवारांचा जागीच मृत्यू झाला. अवश्य इतकी भीषण होती की अजित पवारांच्या हातातलं घड्याळ आणि डोळ्यावरचा गॉगल यावरून अजित पवारांची ओळख पटवावी लागली. आता अजित पवार यांच्या विमानाच्या अपघात होण्याआधी नेमकं काय घडलं होतं याबद्दलचे अपडेट्स समोर येत आहेत. पहिल्यांदा फसलेले लँडिंग, त्यानंतर मेडिकॉल आणि इमर्जन्सी लँडिंग. नेमकं काय घडलं, संशयाचं धूर का तयार झालंय, पाहूया या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी आतापर्यंत समोर आलेल्या अपघाताचा घटनाक्रम बघूया. पुणे बारामती परिसरात दाट धुकं असल्याचा दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामतीची एअर स्ट्रीप लहान आहे, त्यामुळे येथे आयलेन्स म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची सुविधा उपलब्ध नाहीये. त्यामुळे पायलटला पूर्णपणे मॅन्युअल आणि व्हिज्युअल पद्धतीने लँडिंग करावी लागणार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान थेट रनवेवर न येता मोठ्या वळसा घेत आल्याचं दिसून आलं होतं. याचा अर्थ विमानाचा लँडिंगचा पहिला प्रयत्न रद्द करण्यात आला असावा. दाट धोका असल्यामुळे दृश्यमानता कमी होती. अशा वेळी रनवे योग्य पद्धतीने अलाइन करणं अवघड झालं असावं आणि त्यानंतरच दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न झाला त्यावेळी पायलट मेडिकॉल दिला, म्हणजेच इमर्जन्सी लँडिंग. वेळ आली होती. विमानात मोठा बिघाड झाला होता. DGCA मधला सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा टेबल टॉप रनवे असून लँडिंग दरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळला. 100 फूट उंचीवर विमानाचा ताबा सुटला आणि रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आढळलं. जमिनीवर आढळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि नंतर सलग छोटे स्फोट होत गेले. विमानाला भीषण आग लागल्यामुळे तात्काळ बचाव कार्य करणं शक्य झालं. अंतिम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. आणखी काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती. धोक्यामुळे दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन्ही पायलट्सने बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र धुक्यामुळे त्यांना रनवे दिसला नाही. पायलटने विमान पुन्हा वर घेतलं आणि थोड्या वेळाने पुन्हा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विमान रनवेच्या दिशेने सरकलं, पण रनवेला स्पर्श करण्यापूर्वीच ते उलटलं आणि जमिनीवर आढळलं. अपघाताच्या अगदी आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते, ओ शेट, ओ शेट. एका बाजूला अजित पवारांचं पार्थिव ज्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे तिथे प्रचंड गर्दी जमली आहे. दुसऱ्या बाजूला अपघाताचे एक CCTV फुटेज सुद्धा समोर आलंय. पेट्रोल पंपावरच्या CCTV फुटेजमध्ये 8:46 यावेळी रनवे जवळ मोठा आगीचा लोह उठल्याचा आणि त्यानंतर धूर येत असल्याचा दिसून आलंय. हे सगळं घडताना दिसलं फक्त काही सेकंदातच. अशातच अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाबद्दल सुद्धा माहिती समोर येत आहे. हे विमान व्हिएराचं प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते. हे विमान 16 वर्ष जुनं होतं. उर्फ कॅप्टन VK सिंग यांच्या मालकीचे आहे. मूळ नवी दिल्लीची असणारी ही कंपनी प्रायव्हेट चार्टर प्ले इन हेलिकॉप्टर्स रेटेल्स आणि एअरक्राफ्ट मॅनेजमेंटचं काम करते. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल कॅप्टन VK सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. दोन्ही पायलट हे अनुभवी होते. विमान सुरक्षेच्या दृष्टीने सेफ होतं. अपघात कमी दृश्यमानतामुळे झालेले असू शकतो, पण नेमके कारण DGCAच्या चौकशीमधून समोर येईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलं. आता या सगळ्यात व्हिएराल कंपनीच्या याच मॉडेलच्या विमानाचा 3 वर्षाआधी अपघात झाल्याचा समोर येतोय. 14 सप्टेंबर 2023 रोजी व्हिएरालचं एक लेयर जेट 45 विमान मुंबई विमानतळावरून क्रॅश झालं.
विशाखापट्टणम मधून येत असताना मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान क्रॅश झालं. विमानाचे 2 तुकडे झाले आणि त्याला आग लागली, पण आग लवकरच विझवण्यात आली. या अपघातात विमानाचे असलेले सर्व 8 लोक गंभीर जखमी होते. अजित पवार हे सुद्धा विहरालचे लेयर जेट 45 हेच विमान वापरत होते. त्यामुळे विमान कंपनीचा दुसरा अपघात असल्याचं समोर आलंय, ज्यावर आरोप प्रत्यारोप सुद्धा होतं. ज्येष्ठ पत्रकार अवेश तिवारी यांनी या संदर्भात एक ट्विट केलाय, ज्यामध्ये त्यांनी दावा केला की अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाबद्दल मी तपास आणि चौकशी करत होतो. ही जी विहरालची कंपनी आहे ती जुन्या रद्दी झालेल्या विमानाच्या व्हीआयपीच्या ड्युटीसाठी लावते. या कंपनीच्या मालकांना अनेक फोन केले, पण कोणीच माझा फोन उचलत नाहीये. अजित पवारांच्या मृत्यूची नीट चौकशी झाली पाहिजे. व्यावसायिक आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी केलेले ट्विट मध्ये ज्या विहराल कंपनीच्या विमानाचा अपघात झाला हॅबिच्युअल ऑपरेटर्स आहेत आणि हा त्यांचा दुसरा विमान अपघात आहे. ही बाप आणि मुलांच्या मालकीची कंपनी आहे आणि माहिती असलेले लोक सांगतात की BGC इंडिया या कंपनीच्या खिशात आहे. ही कंपनी बंद झाली पाहिजे असा दावा शेट यांनी केला आहे. त्यामुळे साहजिकच या अपघाताभोवती संशयाचं धूत निर्माण झाल्याची चर्चा आहे. वैमानिक आणि प्रशिक्षण घेतलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी विमानाच्या तपासणीबद्दल प्रश्न विचारले आहेत. राजकीय नेत्यांच्या सतत दौऱ्यामुळे अल्पवेळेत अधिकाधिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि छोट्या विमानांचा वापर वाढला पाहिजे. मात्र अशा प्रवासांदरम्यान सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक असलेली संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय नेते वेळेच्या मर्यादेमुळे काही गडबडीने हेलिकॉप्टर किंवा लहान विमानाचा वापर करतात. मात्र कोणताही विमान किंवा हेलिकॉप्टर उडान करण्यापूर्वी त्याची सखोल तपासणी, वैमानिकांचं लॉगबुक, हवामान अहवाल आणि देखभाल नोंदी तपासल्या जावं आवश्यक आहे. संबंधित घटनेच्या वेळी ही सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पाळली गेली होती का याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. या सगळ्यात खरंच दृश्यमानता कमी झाली होती का की ऐनवेळी कुठला बिघाड झाला हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंग वेळी विमानातून विचित्र आवाज येत होता. विमान कंपनीकडून जरी क्रू अनुभव होता, विमानात बिघाड नव्हता असं स्पष्ट करून देण्यात आलं असलं तरी आता चौकशीतून नेमकं काय समोर येतं हे AIBचं पथक सुद्धा बारामतीच्या दिशेने तपासणीसाठी रवाना झाले आहे. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे एका बाजूला महाराष्ट्र हळहळत असताना अजित पवार यांच्या अपघाताचे आरोप शांतताही चर्चेत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.